बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आज राजकारण एवढं वाईट झालेलं आहे की प्रत्येक टप्प्यावर मला स्पीड ब्रेकर आणण्याचा प्रयत्न होतोय. सभा होणार ही इथंच होणार. हिम्मत असेल तर कुणी येऊन सभा थांबवायचं धाडस त्या ठिकाणी. गाव माझा आहे, सभा घेणार कोण येतंय बघतो. माझे कष्ट आहेत, परंतु तुमचा आशीर्वाद त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही सगळ्यांनी या बंटी पाटलाला घडवलेला आहे. हा मातीचा घोडा जो काय आज मोठा झालेला आहे, ह्याची जी काय मूर्ती या ठिकाणी राजकारणातली बनलेली आहे, ह्याला प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणी रूप देण्याचं काम तुम्ही जनतेनं या ठिकाणी केलेलं आहे. हे मुद्दामून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. तुम्ही सगळ्यांनी या बंटी पाटलाला रूप दिलेलं आहे. ही मूर्ती राजकारणातली, समाजकारणातली घडवायचं काम तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आता पुन्हा एकदा या सभेच्या माध्यमातून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, ही जागा सुद्धा देताना अनेक अडचणी आल्या. 10 तारखेला आपण अर्ज केला, त्या अर्जामध्ये अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत फोन आले. आज दुपारपर्यंत या ठिकाणी सांगण्यात आलं तुम्हाला सभा घेता येणार नाही. मी म्हणलं गाव माझा आहे, सभा घेणार कोण येतंय बघतो. सभा होणार ही इथंच होणार. सभा मी गेले 25 वर्ष सभा माझ्या इथंच होतात. मी स्टेज मारणार, सभा घेणार. हिम्मत असेल तर कुणी येऊन सभा थांबवायचं धाडस त्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर हे सांगण्यामागचं कारण काय? आज राजकारण एवढं वाईट झालेलं आहे की प्रत्येक टप्प्यावर मला स्पीड ब्रेकर आणण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक टप्प्यावर मला काटे ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. परंतु मी वारंवार सांगितलेलं आहे, बंटी पाटलाची ताकद ही पद, पैसा, प्रतिष्ठा नाही, तर जनता हीच बंटी पाटलाची ताकद राहिलेली आहे. आणि म्हणून मी काळजी करत नाही. या संघर्षाला सामोरं जायला या ठिकाणी मागे पुढे बघत नाही. कारण की नेहमी म्हणतो तुम्ही लोक माझ्या पाठीशी असता, म्हणून मी या संघर्षाला या ठिकाणी भीत नाही. परंतु आज वेळ आलेली आहे. या कोल्हापूर शहरामध्ये राजू लाटकर सारखा एक स्वाभिमानी कार्यकर्ता आमदार करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या, या महाराष्ट्रातली लोक आपल्याकडे वाट बघतायत की आज जिल्हा काय निर्णय घेणार आहे, हे शहर काय निर्णय घेणार आहे. एक सामान्य कार्यकर्ता, मोटरसायकलवरनं काय फिरणारा कार्यकर्ता, ज्याला छत्रपती शाहू महाराज आणि आमचा आशीर्वाद आहे, आमच्या सदिच्छा आहेत, अशा राजू लाटकरला आपण आमदार करावं ही माझी कळकळीची विनंती आहे. आपल्यातला एखादा कार्यकर्ता आमदार होऊ दे. नगरसेवक असलेला माणूस आमदार झाला तर या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडेल. महाराष्ट्रातली लोक म्हणतील या कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, या कोल्हापुरातली जनता एका गरीबाला सुद्धा आमदार करू शकते, हे दाखवून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आज काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेनं अनेक चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. त्या मी सांगत बसून या ठिकाणी वेळ तुमचा घालवणार नाही. तुम्हाला माहित आहे की आमची सत्ता आल्यानंतर या राज्यामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका असणार आहे. सुदैवानं गेले 20 वर्ष मी जे काही कष्ट करतोय, आज एक विशिष्ट वेळ या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेले आहे. तुमचा बंटी पाटील, तुमचा भाऊ हा महाराष्ट्र पातळीवर जायला या ठिकाणी संधी मिळणार आहे. आता ही संधी द्यायची असेल तर महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे आमदार आणि राजू लाटकर आमदार झाला पाहिजे. ही जबाबदारी गाव म्हणून आपण या ठिकाणी